50हून अधिक सिनेमे केलेली यशस्वी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता लेखिका म्हणूनही पुढे सरसावलीये. द मॉडर्न गुरुकुल या तिनं लिहिलेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली. यात तिनं आजच्या काळात मुलांचं संगोपन कसं करावं, परंपरा आणि आधुनिक विचारसरणी यांचा समतोल राखत मुलांना योग्य मार्गदर्शन कसं करावं याबद्दल समर्पकरित्या लिहिलंय. खरं तर पुस्तक लिहिण्याचा हा तिचा पहिला अनुभव, पण पहिल्याच पुस्तकाला मिळालेली प्रचंड लोकप्रियता पाहून आता ती आणखी लिखाण करण्याच्याही विचारात आहे. हम्मा हम्मा गर्ल म्हणून उदयास आलेल्या सोनाली बेंद्रेनं आतापर्यंत 50हून अधिक सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यात. उत्तम अभिनयासोबतच नृत्यकलेतही ती पारंगत आहे. दिलजरे, मेजर साहब, सरफरोश, हम साथ साथ है, जखम, लज्जा, जिस देश में गंगा रहता है असे अनेक हिट सिनेमे तिच्या नावावर आहेत. सलमान, आमिर, शाहरुख, अक्षय कुमार, अजय देवगण, गोविंदा या सगळ्या स्टार सोबत तिला नेहमीच उत्तम भूमिका मिळाल्या. याचप्रमाणे तिच्या वाट्याला नेहमीच उत्तम गाणी आली आणि त्यामुळे तिच्यावर चित्रित झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. कहता है पल पल तुमसे हो के दिल ये दीवाना, कहता है पल पल तुमसे हो के दिल ये दीवाना, एक पल भी जाने जाना मुझसे दूर नहीं जाना, प्यार किया तो निभाना, प्यार किया तो निभाना, प्यार किया तो निभाना, प्यार किया तो निभाना. अनेक चित्रपटांमध्ये तिनं आयटम सॉंग्स देखील केली. हिंदी सोबत तेलुगू, तमिळ आणि कानडी सिनेमांमध्येही सोनाली रमली. मराठमोळी सोनाली बेंद्रे अनाहत या मराठी सिनेमात राणीच्या भूमिकेत दिसली. अगबाई अरेच्चा या सिनेमात तिने धमाकेदार आयटम सॉंग ही सादर केलं. उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई, अकेली न बाजार जाया करो, नजर लग जाएगी, सबकी नजर में न आया करो, नजर लग जाएगी. 50 पेक्षा अधिक सिनेमे जिच्या नावावर आहेत ती सोनाली अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाली आणि छोटा पडदाही तितकाच एन्जॉय करू लागली. टॅलेंट शोज मध्ये ती परीक्षक म्हणून रमली. मरने से पहले कोई आखिरी इच्छा? हाँ, मैं तुम्हारा नागिन डांस देखना चाहता हूँ. ओहो, जाते जाते मुझे भी फिनाले के बाहर रह जाएगा. सारे फैबुलस पंचेस वंश के पास थे, लेकिन कार्तिकेय, you were superb. Big hand to you, Kartikeya. I'm very proud of you. Thank you, ma'am. आणि आता ही सुपर मॉम सोनाली झालीये लेखिका. पती गोविडी बहल आणि मुलगा रणवीर यांच्या सोबत ती सुखानं संसार करतीये आणि यापुढेही तिला लिखाण करण्याची इच्छा आहे. या नव्या इनिंगसाठी सोनालीला भरभरून शुभेच्छा. आज खूप खास दिवस आहे सोनाली बेंद्रेसाठी आणि तिच्याशीच आपण आता खास गप्पा मारणार आहोत. सोनाली, सर्वप्रथम एकतर अभिनंदन. तुझं आज हे पुस्तक
पुन्हा प्रदर्शित होतं आहे, पुन्हा रिप्रिंट झालेलं आहे. आणि खरं तर हे बुक आहे पेरेंटिंगबद्दल, पण तू आई झालीस असं अजूनही वाटत नाही गं. त्याच्यामुळे काय याबद्दल काय सांगायचं? तुझे चाहत्यांना अजूनही वाटत नाही की तू आई आहेस आता? नाही नाही, डेफिनेटली मी आई आहे. अँड आय एम रिली प्राऊड ऑफ द फॅक्ट की मी आई आहे. आणि आय अंडरस्टँड माय मदर अँड माय मदर इन लॉ अँड ऑल माझ्या मावश्या काकी. आय अंडरस्टँड देम मच मोर नाव. सो आय थिंक इट्स बीन अ वंडरफुल जर्नी इन दॅट सेन्स अँड आय वुड नॉट वॉन्ट टू गिव्ह दॅट अप फॉर एनिथिंग. नक्कीच. पण मला असं वाटतं की ब्युटी आणि फिटनेसबद्दल एक वेगळं पुस्तक आता तुला काढावं लागेल, कारण तो विश्वास अजूनही बसत नाही. आय थिंक पुष्कळ दुसऱ्या आया आहेत ज्या माझ्यापेक्षा जास्त फिट आहेत आणि आय थिंक दे शुड राईट दॅट. मी फिटनेसबद्दल एवढंच फक्त बोलीन की आई झाल्यानंतर मी पुष्कळ दिवस लावले टू गेट बॅक इन टू द जिम. आणि जेव्हा वन्स आय वेंट बॅक इन टू द जिम आय फेल्ट की मी आधी का नाही गेले, कारण का इट्स नॉट जस्ट अबाउट गेटिंग युअर बॉडी फिट बट इट ऑल्सो हेल्प्स यू गेट युअर माइंड फिट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी त्या बाबतीत बोलेन की इट्स नॉट अबाउट बिंग थिन, इट्स अबाउट बिंग फिट. सो या, दॅट्स द की वर्ड फॉर मी. नक्कीच. आणि तो इनर ग्लो आहे, तो तुझ्या आनंदाचा आहे आणि तोच कदाचित रिफ्लेक्ट होत असेल. पण अर्थात आजचा दिवस खूप स्पेशल आहे, खूप खास आहे तुझ्यासाठी. आज आई बाबाही इकडे होते, तुझ्या सगळ्या मैत्रिणी इकडे होत्या. पहिल्यांदा माझे आई बाबा कुठच्या इव्हेंटला आलेले आहेत. आणि येस, माय फ्रेंड्स वर ऑल देअर ऑल्सो. ॲक्च्युली मी नेहमीच म्हणते की माझ्या फ्रेंड्स मोस्टली आर नॉट फ्रॉम द इंडस्ट्री. दे आर व्हेरी फ्यू, बट या, दॅट्स द वे इट इज. It was personal, it was my life, it was, I think, kind of a little turning of a page where I let some people into my life. पुस्तकसुद्धा तू आईबाबांनाच समर्पित केलेलं आहे. कारण का त्यांच्याशिवाय कुठे असतो आपण? ते नाही तर आपण कुठे? नक्कीच. आणि शेवटी जे काय आपले विचार असतात, आपण कितीही शिकलो तरी सुरुवात शिकवण्याची घरी होते शेवटी. आणि माझी शिक्षणाची सुरुवात त्यांनीच केली, त्यांनीच शिकवलं. सो इट हॅज टू बी फॉर दॅम. नक्कीच. आणि हे पुस्तक आहे, याचं नाव आहे मॉडर्न गुरुकुल. हो. पण घरकुल जेव्हा गुरुकुल होतं तेव्हा एक वेगळा फरक असतो. तर मग पण मी हे पुस्तकात teaching, तेच म्हणते आहे की मार्गदर्शन. आपलं घरकुल गुरुकुल होणं जरुरी आहे. कारण का मला वाटतं आपल्या शाळांमधनं काही गोष्टी राहतात आणि त्या गोष्टी वेन यू गो बॅक अँड आय लुक्ड ॲट इट. आपण जर काय गुरुकुल आणि ते टीचिंग्स पाहिले तर ते मी एक थॉट प्रोसेसची गोष्ट करते आहे की आपलं थॉट प्रोसेस कसं असायला पाहिजे. व्हॉट इज इट दॅट इज लॅकिंग. आपण शाळेमध्ये पोरांना पाठवतो, मुलांना पाठवतो, ते शिकतायत, पण काही गोष्टी एक ऑलराऊंडेड आणि कम्प्लीट एज्युकेशनसाठी काही गोष्टी आपल्याला घरातून शिकवायला पाहिजेत. कारण का त्या लॅकिंग आहेत तिकडे. आणि जर का त्या लॅकिंग आहेत तर कुणाला तुम्ही शोधणार? यू हॅव टू टीच इट. कारण का पेरेंट्स शेवटी तुम्ही आहात. सो वी हॅव टू टेक दॅट अप. आणि मला वाटतं की ते आपण करायचा जेव्हा प्रयत्न करतो, जसं माझ्यासाठी मी जेव्हा ते माझ्या मुलाला द्यायचा प्रयत्न करते आहे तेव्हा मी खूप काही शिकते आहे. आणि लॉट ऑफ टाइम्स त्यावेळेला आपण हा विचार करतो की आपण शेवटी आई का बनतो किंवा पेरेंट का बनतो. आय मीन एवढं पॉप्युलेशन आहे, एवढं हे आहे, पण एक काय आहे, हे एक मिरेकल आहे म्हणतो, पण दर सेकंदाला एक हे मिरेकल होत असतं. पण मग एवढं काय आहे स्पेशल त्याच्याबद्दल? तर इट्स नॉट अबाउट की ते मूल जन्माला आलं, पण ते मूल जन्माला आल्यावर आपल्यामध्ये ज्या फिलिंग्स जन्माला येतात, दॅट आय थिंक इज द लर्निंग, इज द स्पेशल थिंग. सो गुरुकुल आपण घरी आणतोय मुलांसाठी आणि कुठेतरी ते गुरुकुल माझ्यासाठी पण आहे असं मला वाटतं. इस दीवाने लड़के को कोई समझाए, प्यार मोहब्बत से ना जाने क्यों ये घबराए. इस दीवाने लड़के को कोई समझाए, प्यार मोहब्बत से ना जाने क्यों ये घबराए. दर्द दिल जाने ना, पास में जितना आओ उतनी दूर ये जाए, जाए हाँ जाए. इस दीवाने लड़के को कोई समझाए, प्यार मोहब्बत से ना जाने क्यों ये घबराए.
पुस्तक डेडिकेटेड आहे रणवीरसाठी अर्थात. तर Of course. रणवीरची पहिली रिॲक्शन काय होती? त्यांनी ऑब्व्हियसली पुस्तक वाचलेलं नाही आहे. सध्या तो लहान आहे, त्याला वाटतंय वाह पुस्तक लिहिलंय माझ्या आईनी. 15 वर्षाचं झाल्यानंतर जेव्हा काय काय आईनी लिहिलंय ते कळेल ना, त्यावेळेला तो वाह म्हणेल की नाही हे मला डाऊट वाटतंय त्याच्याबद्दल. सो लेट्स सी व्हॉट ही सेज तेव्हा एक दॅट. नवं पुस्तक लिहिणार आहेस का? जसं तू मेन्शन केलंस की मे बी टीनेजर मे बी और आय से दॅट मी हे लिहिलं होतं बट आय इट्स टर्न आउट रॉंग. गॉड नोज इट्स अ ऑन गोईंग प्रोसेस. पण सोनाली आधी थोडी रिझर्व होती, पण आता ती सोशल झालेली आहे. हा फरक तू स्वतःमध्ये पाहिलेला आहेस आणि आता तू या फरकाला कशी सामोरी जातेस? सोशल मीडियावरही आता तू आहेस. वेल ॲक्च्युली इतका मी त्याचा असा हवा बनवला होता सोशल मीडियावर, माझी प्रायव्हसी वगैरे, पण ॲक्च्युली वेन आय गॉट ऑन टू इट इट्स व्हेरी नाईस, कारण का रिॲक्शन मिळतात. इट्स लवली टू नो फर्स्ट हँड आणि इट्स रिअली नॉट सो बॅड. आणि हे जसं मी बोलले की लाईक गोल्डी सेड रादर दॅन बॅनिंग हिम वी शुड जॉईन हिम, आणि विच इज ट्रू बिकॉज सडनली एक डिफरंट पॅरलल युनिवर्स आहे लिटरली ते, आणि त्याच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं. आणि माझा मुलगा मोर आणि मोर त्याच्यामध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी ते पॅरलल युनिवर्स नाही आहे, त्या जनरेशनचं ते युनिवर्स आहे. तर आता त्यांना दरवेळेला खेचून मागे घेऊन आपल्या युनिवर्समध्ये आणण्यापेक्षा विच इज व्हेरी डिफिकल्ट, मला वाटतं की मी शिकायला पाहिजे त्याच्या युनिवर्समध्ये थोडा पाय देऊन to understand what it is, and that's why, and I'm enjoying it. I'm really enjoying that universe also. काळाबरोबर तू पुढे चाललेली आहेस. Absolutely. I think evolution is necessary, आणि stagnate झालं की मेलो. मी रियालिटी शोपेक्षा टॅलेंट शोज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन टॅलेंट येतो आणि दॅट आय थिंक इज अ वंडरफुल पार्ट. माझा सर्वात पहिला शो होता तो पण टॅलेंट शो होता मुलांबरोबर. अँड आय थिंक आपण ज्या देशात राहतो तिकडे काही शहरामधनं तुम्हाला सुविधा मिळतात, पण आमच्याकडे जी पोरं येतात ती इतक्या लांबून आणि इतक्या लहान लहान गावातून मिळतात की त्यांना जे मेंटॉरिंग किंवा जे एज्युकेशन त्या फील्डमधलं इथे येऊन मिळतं ते 3 महिन्यामध्ये, ते त्यांना आयुष्यात कधीही मिळणं पॉसिबल नसतं. द बेस्ट मेंटरिंग दे गेट. सो आणि त्याच्यामध्ये तो टॅलेंट आहे, तर का त्यांना ते मेंटरिंग नाही मिळावं? दे मस्ट गेट द चान्स अँड दे मस्ट गेट अ चान्स टू शो इट. दे मस्ट गेट अ चान्स टू लर्न. सो इट्स एज्युकेशन इन अ सर्टन वे. त्यांना स्क्रीनची एक्सपोजर मिळतं असं नाही का वाटत? म्हणजे तुमच्यासारखे मेंटर्स असतात तेव्हा त्यांना चांगले मार्गदर्शन करत असतात, पण अदरवाईज खूप लहान वयात त्यांना पण हे त्यांच्या पेरेंट्सनी विचार करायला पाहिजे, आणि मी अख्ख्या जगाला नाही बदलू शकत. सो दॅट इज समथिंग दॅट द पेरेंट्स हॅव टू थिंक. आणि म्हणूनच मी सारखी म्हणते की इट्स नॉट जस्ट अबाउट द कॉम्पिटिशन, इट्स अबाउट आर वी डुईंग द बेस्ट दॅट आय कॅन डू. द कॉम्पिटिशन हॅज टू बी विथ युअर सेल्फ, की मी माझं बेस्ट केलं की नाही, मी तिच्यासारखं केलं की नाही हे मी आयुष्यात मी कधीही पाहिलेलं नाही आहे, पण मी माझं सगळं दिलं की नाही, मी वॉज आय ऑनेस्ट टू माय वर्क, वॉज आय ऑनेस्ट टू वॉट आय हॅव इन माय हँड. दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. एक स्टार होणं जास्त चॅलेंजिंग वाटतं का एक आई होणं जास्त चॅलेंजिंग? डिफरंट चॅलेंजेस. आय डोंट थिंक इट्स चॅलेंजिंग. आय थिंक बोथ इज लर्निंग. साजिद, आई मस्ट से कितना अच्छा ड्राइंग करता है ना विवेक. मैं आप सबको बताना चाहता हूं कि 6 बार जहांगीर आर्ट गैलरी में इनके पेंटिंग्स डिस्प्ले हो चुके हैं और 3 बार जहांगीर आर्ट गैलरी बंद भी हो गया था. लीजिए, आप जरा उधर देख लीजिए. अच्छा सॉरी. ये ना आपसे बनने वाला है, ना उनसे गैस होने वाला है. मुझे लगता है हमें कुछ खा लेना चाहिए बीच में. शुरू करो सोनाली. जसकरण के पापा नहा रहे हैं. नहीं, जसकरण के पापा नहीं है. ये पार्थ के पापा डांस कर रहे हैं. सड़क पर. ये गटर है, गटर. एक सेकंड, क्या बिना आंखों वाला आदमी गटर में जाएगा? अच्छा, आंखें बन गई है. अच्छा ये तो स्वस्ति के पापा है. सर 7 सेकंड बाकी हैं. 7 सेकंड बाकी है. गई भैंस पानी में. 2, 1 हाँ? एंड टाइम.
नहीं क्या था, सॉरी आई डिडंट गेट इट, क्या था? नाच न जाने आंगन टेढ़ा. नाच ना जाने आंगन टेढ़ा, ये पेंटिंग टेढ़ी है. तर महिलांना काय सांगावं असं वाटतं तुला? वेल महिलांना मला एक तर वेगळे वेगळे हे जे दिवस येतात ते मला कळत नाही. मला वाटतं की महिलांचा दिवस रोजच असायला पाहिजे, कारण लिटरली त्यांच्याशिवाय काय करणार आपण. आणि मी पण महिला आहे. आय वुड लव्ह इट इफ माय डे वॉज एव्हरी डे. नक्कीच. आणि मराठी सिनेमात शेवटचा प्रश्न, सिनेमात आता पुन्हा दिसणार आहेस का आणि मराठी सिनेमात काम करायला आवडेल? वेल ऑफकोर्स आवडेल. मी अनाहत केला होता आणि मी फार पूर्वी केला होता तो. मला ती स्क्रिप्ट आवडली, मला तो रोल आवडला, मी केला. टेलिव्हिजन मी त्यावेळेला केला जेव्हा लोक म्हणत होते की वेड लागले ती टेलिव्हिजन का करते. मला तो शो आवडला, मला लोक आवडली, मी केलं. सो मी कधी हा विचार केलेलाच नाही आहे की प्लॅन असा कधी केलेलाच नाही आहे. सो इफ आय गेट अ गुड रोल अँड आय फील लाईक डुईंग इट, आय विल डू इट. इफ आय डोंट, आय विल नॉट डू इट. लगता है मुझे अपनी पावर दिखानी ही पड़ेगी. बहुत अच्छा था और ये तीनों प्यारे बच्चे भी बहुत प्यारे थे. ये ग्रैंड फिनाले है और आपने जितना यहाँ सीखना था वो आप सीख लिए हो. अभी आप यहाँ से आगे जाओगे, घर जाओगे, स्कूल जाओगे, जो यहाँ पे सीखा है वो याद रखना और अपनी पढ़ाई जारी रखना, ना सिर्फ स्कूल में लेकिन ड्रामे में भी. थैंक यू मैम. थैंक यू बेटा. थैंक यू. सोनाली दर टप्प्यावर काहीतरी वेगळं करत असते. जसं तू TV केलास, फिल्म केल्यास आणि त्यानंतर आता ऑथर पण झालीस. आता पुढे अजून काय नवीन सरप्राईज देणार आहेस? आय थिंक आय हॅव ऑलवेज फॉलोड माय गट. मी इन्स्टिंक्टिव्हली केलेलं आहे. मी कधीही प्लॅन केलेलं नाही आहे. आय हॅव गॉन विथ द फ्लो आणि सो फार गोईंग विथ द फ्लो हॅज वर्कड फॉर मी. सो आय एम गोना गो विथ द फ्लो. पुढे दिग्दर्शन करायला आवडेल? अजिबात रायटिंग? अजिबात दिग्दर्शन नाही. मी फिक्शनमध्ये मला अजून तरी इंटरेस्ट वाटत नाही आहे. आणि दिग्दर्शन इज अ व्हेरी स्पेशलाइज्ड टेक्निकल जॉब. इवन प्रोडक्शन is a very specialized technical job and I don't think I don't think I have the talent for that. Who's the good cop, who's the bad cop? The father's always the good cop. Acha. I And mean, how there are very few fathers here, but a couple of them are here. The father's always the good cop. and how Moms often agree, they are the bad cop. how often do you have to keep switching the roles? Because You know, he have never to. switches the role. He's always the good cop. I'm always the bad cop. So, you know, I think Ranveer loves him more. Cool. Does Ranveer have any social media accounts? Is he on Facebook? Is he on Twitter? And do you have access to it? You asking me? I totally encourage it. I think he should because he's going to do it anyways. Correct. So might as well. It's like when you're 18, you have a drink. When you're 10, you have a Twitter or a Facebook account. No, you're 18. No, you have to be 23. And I've told my son that. So we are sticking to that. Here I win. But do you have access to his Facebook account? So I have to tell you something what Goldie did was I'm paranoid about the digital media and I've in fact very recently, a couple of months back, joined Twitter, and that was because Goldie said that listen, you can't stop him. So rather than banning him, join him. Join the Twitter, join the social media so you can watch him. I said, ooh, that's a good idea. So yeah, at this point of time, we still have the access to his account. And when do I'm you- sure there's going to be a point when he'll probably be able Yeah. to block me out and I won't know how to. You will help me then. I'll help you.